हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता 10वी विषय गणित दिवस 20वा. घटक आहे त्रिकोण, उपघटक आहे समरूप त्रिकोण. समरूप त्रिकोण ओळखून त्यांच्या बाजूंची गुणोत्तरे लिहिता येणे ही आपली या घटकातून अध्ययन निष्पत्ती होणार आहे. जरा आठवूया, कोणत्याही दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील संगती किती प्रकारे लावता येते. आता दोन त्रिकोण आहेत, समजा आपण आता इथे ABC हा एक त्रिकोण आहे, PQR हा एक त्रिकोण आहे. तर आपल्याला एकास एक संगती कशी लावता येते? एक तर हा त्रिकोण उचलून यावर ठेवायचा, म्हणजे AC संगत कोण येईल? P येईल. AC संगत P, BC संगत काय येईल? Q येईल. CC संगत R येईल. बरोबर आहे. किंवा आपल्याला अशी एकास एक संगती लावता येते, CC P, AC R आणि BC Q. अशा पद्धतीने आपल्याला एकास एक संगती लावता येते. आता इथं GST एकास एक संगती KLM या संगतीनुसार संगत बाजूच्या व संगत कोणांच्या जोड्या लिहा. आता GST हा त्रिकोण आहे. आता तुम्हाला इथे मी समजण्यासाठी दोन त्रिकोण काढलेले आहेत, GST KLM. आता G शी संगत कोण आहे? K आहे. T शी संगत कोण आहे? M आहे. आणि S शी संगत कोण आहे? L आहे. आता ही बिंदूंची म्हणजे शिरोबिंदूची एकास एक संगती जर आपण लक्षात ठेवली तर आपल्याला बाजूंची पण लावता येते आणि कोणाची पण लावता येते. आता जसे शिरोबिंदू एकास एक संगत आहेत, तसेच कोणसुद्धा एकास एक संगत येतील. म्हणजे GC संगत कोण असलेला K येईल. कोण G एकरूप आहे कोण K. त्यानंतर कोण T एकरूप आहे कोण T एकरूप आहे कोण M. आणि कोण S एकरूप आहे कोण L. आलं? एकास एक संगतीनुसार आपण काय केले? संगत कोणाच्या जोड्या लिहिल्या, किंवा आपण एकरूप म्हणण्यापेक्षा व लिहिलं तरी चालते. इथं व हे एकमेकांशी काय आहेत? संगत आहेत. आता आपण काय करूया? बाजू, संगत बाजू लिहूया. तर संगत बाजू लिहिताना GT शी संगत असलेली बाजू काय येईल? KM येईल. बाजू GT व बाजू KM. आता बाजू GS, बाजू GS व बाजू KL. बाजू TS, बाजू TS व TS व बाजू ML. बाजू ML ह्या आहेत संगत बाजूच्या जोड्या आणि संगत कोणाच्या जोड्या. चला तर मग आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. समरूप त्रिकोण. जर दोन त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतील आणि त्यांच्या बाजू जर संगत बाजू जर प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप त्रिकोण असतात. आता एकरूप त्रिकोण असण्यासाठी दोन त्रिकोण एकमेकाशी तंतोतंत जुळले म्हणजेच काय? तर त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात आणि संगत कोणसुद्धा एकरूप असतात. इथं मात्र तसं नाही. इथं दोन त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतील पण संगत बाजू या प्रमाणात असतील. याचा अर्थ असा होतो की दोन बाजूचं जर गुणोत्तर घेतलं आपण तर त्यांचं गुणोत्तर काय येतं? सारखंच येतं, म्हणजे प्रमाणात येतं. आता इथं आपण दोन त्रिकोण घेतलेले आहेत, ABC आणि PQR. ABC PQR. आता A हा कोणाशी संगत आहे? P शी संगत आहे, म्हणजे A आणि P हे दोन कोण एकरूप असतील. B हा कोणाशी संगत आहे? Q शी संगत आहे, म्हणजे कोण B आणि कोण Q एकरूप असतील. कोण C कोणाशी संगत आहे? कोण C हा कोण R शी संगत आहे, म्हणजे कोण C आणि कोण R एकरूप असतील. म्हणजे आपण इथं लिहिलं त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये कोण A एकरूप आहे कोण P, कोण A एकरूप आहे कोण P, कोण B एकरूप आहे कोण Q आणि कोण C एकरूप आहे कोण R. कशावरून लिहिलं हे आपण? संगत कोण एकरूप असतात समरूप त्रिकोणाचे म्हणून लिहिलं. त्यानंतर संगत बाजू पाहूया आपण आता.
संगत बाजू म्हणजे काय, तर ए बीशी संगत असलेली बाजू कोणती आहे, पी क्यू आहे. म्हणजे ए बी छेद पी क्यू याचं गुणोत्तर जे येईल तेच गुणोत्तर कोणाचं येईल, बी सी छेद क्यू आरचं. त्यानंतर ए सी छेद पी आर. म्हणजे ह्या बाजू काय आहेत, संगत बाजू आहेत. ए बीशी संगत पी क्यू आहे, बी सीशी संगत क्यू आर आहे आणि ए सीशी संगत पी आर आहे. तर संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर. तर प्रमाणात याचा अर्थ काय, तर प्रत्येकाचं जर गुणोत्तर घेतलं संगत बाजूचं तर ते गुणोत्तर काय येतं, सेम येतं. आलं लक्षात, गुणोत्तर. आणि असे दोन अटी जर त्या दोन त्रिकोण फुलफिल करत असतील, म्हणजे संगत कोण एकरूप असतील आणि संगत बाजू प्रमाणात असतील, तर ते दोन त्रिकोण समरूप आहे असं आपल्याला म्हणता येते. दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणता येतं. म्हणजे समरूप असण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक तर संगत कोण एकरूप असणे आणि दुसरं संगत बाजू प्रमाणात असणे. त्यानंतर उदाहरण पाहूया आपण. सोबतच्या आकृतीतील त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा. जर समरूप असतील तर संगती लिहा. आता इथे त्रिकोण दिलेले आहेत. डी ई एफ काटकोन त्रिकोण आहे आणि जी एच आय हा सुद्धा काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. आता कोण डी हा कोण जीशी संगत आहे, हे दोन एकरूप आहेत. कोण ई हा कोण एचशी संगत आहे, हे दोन कोण एकरूप आहेत. कोण एफ हा आयशी संगत आहे, म्हणजे हे दोन कोण एकरूप आहे. म्हणजे तीन कोणाच्या संगत जोड्या ज्या आहेत, तिन्ही कोणाच्या संगत जोड्या एकरूप आहेत. संगत कोणाच्या जोड्या एकरूप आहेत. आता बाजू पाहूया आपण. डी ईची बाजूची लांबी आहे 9. जी एच ही संगत बाजू आहे. डी ईशी संगत जी एच आहे. ई एफशी संगत एच आय आहे आणि डी एफशी संगत जी आय आहे. तर डी ई छेद जी एच बरोबर 9 छेद 6, कारण इथं 9 दिलं आणि इथं 6 दिले. त्याचंच उत्तर येतं 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 3 छेद 2. ई एफची लांबी 12 दिलेली आहे, तर एच आयची लांबी 8 दिलेली आहे. 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, म्हणजे 3 छेद 2 येतं. आणि डी एफ किती दिला आहे, 15 दिला आहे आणि जी आय दिलेला आहे 10. या 5 दुनी 10, 5 त्रिक 15, म्हणजे 3 छेद 2. आता ह्या संगत बाजूचं जे प्रमाण आहे प्रत्येकाचं 3:2 आहे. 3:2 आहे. म्हणजे एकतर संगत कोण एकरूप आहेत आणि संगत बाजू प्रमाणात आहेत. याचा अर्थ विधान 1 व 2 वरून संगत कोण एकरूप असून संगत बाजू प्रमाणात आहेत. म्हणजे त्रिकोण डी ई एफ समरूप आहे त्रिकोण जी एच आय. त्यानंतर नेक्स्ट त्रिकोण ए बी सी समरूप आहे त्रिकोण पी एम एन. जर ए बी बरोबर 6, बी सी बरोबर 10, ए सी बरोबर 8, एम एन बरोबर 4, तर पी एम व पी एन काढा. आता त्रिकोण ए बी सी समरूप आहे त्रिकोण पी एम एन. आता त्रिकोण समरूप आहे म्हणजे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात. हे आपल्याला दोन गोष्टी इथे माहीत असणं आवश्यक आहे. तर समरूप त्रिकोण आहेत म्हणून आपण संगत बाजू प्रमाणात लिहूया. ए बीशी संगत असलेली बाजू पी एम आहे, बी सीशी संगत असलेली बाजू एम एन आहे आणि ए सीशी संगत असलेली बाजू पी एन आहे. म्हणजेच ए बी छेद पी एम बरोबर बी सी छेद एम एन बरोबर ए सी छेद पी एन. या संगत बाजू कशात आहेत, प्रमाणात आहेत. म्हणजे यांचं गुणोत्तर समान आहे. आता ए बीची लांबी माहिती आहे 6, पी एमची काढायची आहे. बी सीची लांबी माहिती आहे 10, एम एनची 4 आहे बरोबर. ए सीची लांबी 8 आहे, तर पी एन काढायचं आहे. आता आपण कुठल्याही दोन बाजू आपण इक्वल लिहू शकतो. म्हणजे 6 छेद पी एम बरोबर 10 छेद 4 आणि आपल्याला हे पण लिहिता येतं 8 छेद पी एन बरोबर 10 छेद 4. आता इथं तिरकस गुणाकार करा. जेव्हा बरोबरीचं चिन्ह असतं अपूर्णांकामध्ये तेव्हा आपल्याला काय करता येतो, तिरकस गुणाकार करता येतो. 10 गुणिले पी एम बरोबर 6 गुणिले 4, 10 पी एम बरोबर 24, पी एम बरोबर 24 छेद 10, म्हणजेच पी एम बरोबर काय येतं 2.4. आलं लक्षात. त्यानंतर आपण काय काढूया, पी एन काढूया. पी एन काढण्यासाठी हे प्रमाण लक्षात घ्या. 10 छेद 4 बरोबर 8 छेद पी एन. आपण इथं पण बरोबरीचे चिन्ह असल्यामुळे तिरकस गुणाकार करू शकतो. 10 गुणिले पी एन बरोबर 8 गुणिले 4. पी एन बरोबर
8 चौक 32, 32 भागिले 10 म्हणजे PN बरोबर काय येईल मग 3.2. अशा पद्धतीने आपण PM बरोबर 2.4 आणि PN बरोबर 3.2 हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. त्यानंतर आपण स्वाध्याय सोडवूया. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. त्रिकोण ABC एकरूप आहे, समरूप आहे, हे समरूप आहे. एक लक्षात घ्या, हे चिन्ह समरूपचं आहे आणि हे चिन्ह एकरूपचं आहे. त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण PQR. मापकोन A बरोबर 40 अंश, मापकोन B बरोबर 35 अंश, तर मापकोन R किती? आता पहा, Aचं माप दिलेलं आहे 40 अंश, A बरोबर 40 अंश, B बरोबर दिलेलं आहे 35 अंश आणि C आपल्याला माहीत नाही, C काढावा लागेल. तर C काढण्यासाठी या दोघांची बेरीज करा, 75 झाली दोघांची बेरीज. मग ती 180 मधून वजा करा, 180 वजा 75 बरोबर 5 0 105. तर Cचं माप 105 येतं आणि आपल्याला माहिती आहे समरूप असल्यामुळं प्रत्येक कोण संगत कोण हा एकरूप असतो. म्हणजे Aचं माप जसं इथं 40 दिलं आहे तसं Pचं माप पण 40 असेल, Bचं माप 35 दिलं तर Qचं मापसुद्धा 35 असेल आणि Cचं माप जेवढं आहे तेवढंच Rचं असेल. Cचं 105 आहे म्हणजे Rचं सुद्धा काय असेल 105 असेल. समजलं? त्यानंतर नेक्स्ट पाहूया. त्रिकोण LMN समरूप आहे, LMN समरूप आहे त्रिकोण QTP. जर 4LM बरोबर 3QT आणि LN बरोबर 6 सेमी तर PQची लांबी किती? आता पहा, LM आता तुम्हाला संगत बाजूच्या जोड्या लिहिता येणं आधी आवश्यक आहे. LMशी LM छेद QT बरोबर MN छेद TP, MN छेद TP बरोबर LN छेद QP, LN छेद QP. हे तीन बाजू संगत बाजू प्रमाणात आहेत. तर आपल्याला काय दिलेलं आहे, LM छेद QT काढता येते आपल्याला. 4 LM बरोबर 3 QT दिले, तर LM छेद QT बरोबर 3/4. म्हणजे हे जे आहे 3/4 आहे, ही बाजू 3/4 आहे. त्यानंतर LN दिले, किती दिले? LN 6 दिले, LN 6 दिले, तर QP काढा म्हटले. तिरकस गुणाकार करा. QP बरोबर 6 गुणिले 4 भागिले 3 येईल, 3 दुनी 6. QP बरोबर 8 येतं, QP बरोबर 8 म्हणजे हे उत्तर आपलं करेक्ट येतं. त्यानंतर प्रश्न दुसरा. त्रिकोण RST समरूप आहे त्रिकोण XYZ. असं असेल तर पुढील विधान पूर्ण करा. कोण R एकरूप आहे. आता कोण Rशी संगत असलेला कोण कोणता आहे? X आहे, कोण X. कोण SC समरूप असलेला कोण कोण SC संगत असलेला कोण Y आहे आणि ते दोन एकरूप असतील. कोण Tशी संगत असलेला कोण Z आहे, ते दोन एकरूप असतील, Z आणि T. त्यानंतर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. RTशी संगत असलेली बाजू आहे XZ. त्यानंतर YZशी संगत असलेली बाजू असेल TS. त्यानंतर RSची संगत असलेली बाजू XY बरोबर STशी संगत असलेली बाजू YZ. मग XYशी संगत असलेली बाजू RS आणि YZशी संगत असलेली बाजू ST. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण विधान इथे पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. त्रिकोण DEF समरूप आहे त्रिकोण UVW. जर मापकोन D बरोबर 70 अंश, मापकोन E बरोबर 50 अंश, तर त्रिकोण UVWचे कोन शोधण्यासाठी खालील कृती करा. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांचे संगत कोन एकरूप असतात. कोण Dशी संगत असलेला कोण कोणता आहे तर U आहे, संगत कोन एकरूप असतात. मापकोन D बरोबर 70 आहे तर मापकोन U बरोबर सुद्धा काय येईल 70 अंश येईल. कोण Eशी संगत असलेला कोण V आहे, कोण V म्हणजे दोन कोण एकरूप असतील. कोण E एकरूप आहे कोण V. त्यानंतर मापकोन E बरोबर किती दिलं आहे 50 अंश, तर मापकोन V बरोबर सुद्धा 50 अंश.
आता मापकोन U प्लस मापकोन V प्लस मापकोन W बरोबर किती येते 180 अंश, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्यापैकी दोन कोण माहीत आहेत आपल्याला, एक 70 आहे आणि एक 50 आहे. प्लस मापकोन W बरोबर 180 अंश, 7 आणि 5 12 म्हणजे 120, 180 वजा 120 बरोबर 60 येतं, म्हणजे मापकोन W बरोबर 60 अंश. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण दिलेले स्वाध्याय सोडवलेले आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा. त्रिकोणांना नावे द्या, त्यांचे संगत कोन सारख्या खुणांनी दाखवा आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा. तर आपण इथे कच्ची आकृती काढूया. कच्ची म्हणजे मी रफ काढणार आहे, तुम्ही सुद्धा पेन्सिलने व्यवस्थित काढा. मी पेननी रफ काढणार आहे आकृती. आता मला संगत म्हणजे समरूप त्रिकोण काढायचे आहेत. एक आकृती मी अशी काढेल आणि एक थोडीशी मोठी काढेल, कारण बाजू मला कशात घ्यायच्या आहेत, प्रमाणात घ्यायच्या आहेत. समजा ह्या त्रिकोणाचे नाव ABC आहे, तर हा त्रिकोण असेल PQR. आता Aशी संगत असलेला कोन P आहे, दिसतंय ना. कोन Bशी संगत असलेला कोन Q आहे आणि कोन Cशी संगत असलेला कोन R आहे. आलं लक्षात? आता मी कच्ची आकृती काढत आहे, माप वगैरे नाही घेतलं मी. आता ही समजा ABची लांबी 2 असेल तर PQची लांबी 4 घेते मी. BCची लांबी जर 3 असेल तर QRची लांबी मी 6 घेणार आहे आणि ACची लांबी जर 4 असेल तर PRची लांबी 8 घेणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR बरोबर काय येतं मग पहा. आता इथं आपण गुणोत्तरच आणूया. 2 छेद AB किती आहे 2/4, BC किती आहे 3/6 आणि AC किती आहे 4/8. बे 1 बे, बे 2 4, 3 1 3, 3 2 6, 4 1 4, 4 2 8, म्हणजे प्रमाण काय आहे 1:2 आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला कच्ची आकृती काढून दाखवली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.